धनत्रयोदशीला सोन्याची पूजा आणि यमाला दीप का? तर हेमराजा ज्याला खूप नवसासायासाने एक पुत्र प्राप्त झाला, तर याची कुंडली बघून सांगण्यात आलं की याच्या विवाहाच्या 4थ्या रात्री याचा मृत्यू होईल. तो मोठा झाल्यानंतर त्याचा विवाह झाला. त्याच्या पत्नीलाही ही गोष्ट माहीत होती आणि त्याच्या विवाहाची 4थी रात्र म्हणजे धनत्रयोदशी होती. त्या दिवशी त्याच्या पत्नीने तिच्याकडे असलेल्या सगळ्या सोन्या नाण्यांना एकत्र केलं. सोन्याचे चांदीचे असे ढिगारे बनवले. दारामध्ये सुद्धा उंबरठ्यावर सोनं रचून ठेवलं. घरामध्ये सर्वत्र दिव्यांचा लखलखीत प्रकाश केला. उंबऱ्याच्या बाहेर दिव्यांची आरास लावली आणि भगवंतांच्या लीलांचं वर्णन करत ते आपल्या पतीजवळ बसून राहिले. विधिलिखिताप्रमाणे यमराज एक सापाचं रूप घेऊन आले आणि त्या सोन्याचं सगळं वैभव बघून त्या सापाचे डोळे चकाकले. ते आत नाही गेले, पण सोन्याच्या ढिगारावर बसून ती जी कथा सांगत होती त्या कथा ऐकत बसले. सकाळ झाली, यमदेवता प्रसन्न झाले आणि त्याला जीवनदान दिलं. आणि म्हणूनच अकाली मृत्यू होऊ नये म्हणून यमदीप दान केल्या जातं धनत्रयोदशीच्या दिवशी आणि सोन्याची आरास मांडून त्याची पूजा केली जाते भरभराटीसाठी. असो.